कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई साहेब काय झालं? बांगडी फुटली काय आता? आओ बांगड्या फुटल्या असं म्हणू नये, बांगड्या वाढवल्या असं म्हणावं। पण काय लागले काय ते? केवढं लागले? नाही नाही काय फारसं काही नाही हो, सोडा। हल्ला गेला का त्यानं परत? नाही नाही तसलं काही नाही हो, सोडा सोडा। आपल्या घरात काय चाललंय ते तुम्हाला माहित नाही वय? काय झालं? तुम्हाला काहीच माहित नाही काय? आत्ता आलो फॅक्टरीतनं मी। तुमच्या डोसकेला तसे पण लई व्याप आहेत, म्हणलं तुम्हाला कुठं टेन्शन द्यायचं, पण काय हे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणी बी करू शकणार नाही। कसलं काम? उद्याच्या उद्या मोठ्या मालकांच्या खोलीत ते CCTV काय ते असतं ना, कॅमेरा, ते लावा खोलीत, खोलीच्या बाहेर, आणि ते समजा आम्हाला फोनवर बघता येईल अशी सिस्टीम काहीतरी लावा। घरात काय घडतंय, कोण येतंय, कोण जातंय, हे समजा आम्हाला फोनवर दिसलं पाहिजे। पण असं अचानक तुम्ही का कराल? एवढ्या वर्षात जे झालं नव्हतं ते आज झालंय। आमचा तर विश्वासच बसत नाही, हे समज झालं कसं? काय झालं आई साहेब? काय झालं असेल असं तुम्हाला वाटतंय? काय सांगू शकत नाही? आम्ही सांगतो काय झालं ते। यात सुनबाईंचा काय हात आहे काय? काय हो, काय झालं? काय काय सांगा की तुम्ही? आज तुमच्या वडिलांनी त्यांच्या खोलीतले समदे पडदे काढून फेकले। खिडक्या उघडल्या, जणू काही ते घरातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते। त्यांच्यात एवढी शक्ती आली कशी? त्यांनी हे केलं कसं हे आम्हासनी माहित नाही, पण आम्हासनी त्यांच्या तब्येतीची लई काळजी वाटते, म्हणून आता त्यांच्या मनातल्या विचारांना आम्हाला थांबवावं लागल, आणि म्हणूनच आजपासून स्वतः जातीनं आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार आहोत। अधिपती जमल ना व उद्याच्या उद्या कॅमेरे बसवून घ्यायला? हा हा ते करतो घ्या मी, पण तुम्ही त्याचा एवढा विचार करूच नका, तेवढ्या लेवलचा माणूसच नाही तो। असं नका बोलू अधिपती, ते कसे बी वागले तरी तुमचे वडील आहेत, काय बी झालं तरी आम्ही आमच्या कर्तव्यात कमी पडणार नाही। उद्या काय बी झालं तर त्या माणसांना बोलवा आणि ते कॅमेरे लावून घ्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।